श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। सजति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वचनैका कमलापदी माझी रंकाची विनंते करजोडितो कथे काळे आपण असावे जवळे। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षी नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारे हारे गोकुल संकट हारे हारे गोकुल संकट हारे। हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिज नवल विनोद विहारे हारे नवल विनोद विहारे हारे नवल विनोद विहारे। हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। शरणागत गत गत दीन गत दीन शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दिना चरणिने करुणा दृष्टीने हारे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। हरे जय जय राम। हरे जय जय राम। ये सद्गुरु राजा कीर्तने जय सद्गुरु राजा कीर्तने जय सद्गुरु राजा कीर्तने जय सद्गुरु राजा।
मती मंद मी काहीच नेणे, 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 सांख्यात वा न्याया, सांख्यात वा न्याया, कीर्तनी जय सद्गुरु राजा, कीर्तनी जय सद्गुरु राजा, कीर्तनी जय सद्गुरु राजा। सद्गुरु राजा कीर्तनी, ये सद्गुरु राजा कीर्तनी, ये सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा, कीर्तनी जय सद्गुरु राजा, कीर्तनी जय सद्गुरु राजा, जय सद्गुरु राजा, जय सद्गुरु राजा। तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान। प्रपंचु है विज्ञान, ये प्रपंचु है विज्ञान, ये प्रपंचु है विज्ञान। प्रपंचु है विज्ञान, ये प्रपंचु है विज्ञान, तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान अर्जुना। तेथ सत्य बुद्धि है अज्ञान, तेथ सत्य बुद्धि है अज्ञान, हे ही जाण, हे ही जाण, तेथ सत्य बुद्धि है अज्ञान, हे ही तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान, तया नाव ज्ञान, तया नाव ज्ञान। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्ञान आणि विज्ञानाचा विचार 7व्या अध्यायात भगवद्गीतेत केलाय। ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान अशा 3 भूमिका गीतेनं मान्य केल्या आहेत। आज असलेल्या व्याख्या आणि भगवद्गीतेनं सांगितलेल्या व्याख्या यामध्ये सूक्ष्म अंतर दिसतं। भौतिक प्रगतीला आपण विज्ञान म्हणतो, संतांच्या दृष्टीनं विज्ञान म्हणजे प्रपंच, ह्याच्या पलीकडचा विचार म्हणजे ज्ञान, आणि अविचारी जीवन म्हणजे अज्ञान असं थोडक्यात म्हणता येईल। मनुष्यानं अज्ञानात राहू नये तर उत्तरोत्तर प्रगत होत गेलं पाहिजे, अज्ञान टाकून शिकलं पाहिजे, पण तिथेही थांबून उपयोग नाही, कारण विज्ञान लौकिक प्रपंचासाठीच उपयुक्त आहे, तर ज्ञान हे त्याही पेक्षा उच्च स्थितीत नेणार आहे। माऊलींनी ज्ञानेश्वरीत त्याची व्याख्या अशी केली आहे, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचो हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान, हे ही जाण। सद्गुरुनाथ महाराज की जय। जगताचं सत्य स्वरूप समजून घेऊन जगत निर्मितीचा व आत्मपरीक्षणाचा विचार हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, तर दिसणारा हा संपूर्ण प्रपंच म्हणजे विज्ञान
असं माऊलींना म्हटलंय. अर्थात संतांच्या दृष्टीनं प्रपंच हा नश्वर आहे. आपण विज्ञानातही पाहतो, पहिला ग्रामोफोनचा शोध आज किती मागे पडलाय. पुढे पुढे नवीन शोध लागले की आधीचा वाटणारा चमत्कार नंतर सहज वाटू लागतो. जसे प्रारंभी मूक चित्रपटाचा काळ होता, आज जर कोणी तसा प्रयत्न केलाच तर लोक त्याला वेडा ठरवतील, इतके त्या बाबतीत विज्ञान आज पुढे गेलेले आहे. असे मागे विसरत पुढे जाणारे विज्ञान हे मानवाला तेव्हाच सुखकारक ठरेल जेव्हा त्याला यथार्थ ज्ञानदृष्टी प्राप्त होईल. म्हणून संतांनी विज्ञान हा अज्ञान व ज्ञान यामधील टप्पा मानलाय. परंतु विज्ञानाचा सदुपयोग होण्यासाठी, विज्ञानाचा उपयोग मानव जर अहंकार, सत्ता, पिपासा इत्यादी दुर्गुणांच्या अधीन झालेला असेल तर विज्ञान हे उपकारक न ठरता विनाशाकडे नेणारे ठरेल. हिरोशिमा नागासाकीच्या बॉम्बस्फोटाप्रमाणे जर विज्ञानाचा मानव दुरुपयोग करेल तर ते वरदान न ठरता शाप ठरेल. उलट विज्ञानानं आज संपूर्ण जग अगदी जवळ आणलंय. परंतु मानवात होणारा स्नेह जर टिकला नाही तर अतिरेकी जसा गोळ्यांचा दुरुपयोग करून मानवी जीवनाला कलंक ठरतात, तसा विज्ञानाच्या दुरुपयोगाने जग भयभीत होईल. विज्ञानाचा शोध लावणारा वैज्ञानिक जर सहृदय असेल, त्याला भूतदया, परस्पर स्नेह, समाज कल्याण याची तळमळ असेल, तर द्रुतवेगी विमानाचा सदुपयोग करीत तो जगात शांतीचा संदेश देईल. या उलट त्याचे विचारचक्र जर विध्वंसक विचार करणारे असेल तर एखाद्याची हत्या करून विमानाचा उपयोग पळून जाण्याकरता केल्याशिवाय राहणार नाही. विज्ञानानं आमचं जीवन आज किती सुसह्य व आनंदी करण्यात सहाय्य केलंय. पूर्वी विहिरीवर जाऊन आमच्या गृहिणींना 4-2 मैलावरून पाणी आणावं लागायचं. आता उदंड झाले पाणी, बटन दाबले की पाणी ग्लासमध्ये विद्युत पंपाने आणलाय. किती आराम आपल्याला झालाय. घरात बसून विज्ञानाच्या चमत्कारानंच आपण कीर्तन ऐकत आहात ना. परंतु या विज्ञानाचा उपयोग करणारे अविचारी अतिरेकी मात्र याच्याच साह्यानं आपल्याला भयकंपितही करीत आहे. यासाठीच भारतीय तत्वज्ञानानं विज्ञान हा मधला टप्पा ठरवून त्याच्याही पलीकडे ज्ञानसंपन्न, आत्मज्ञान संपन्न होण्याचा आग्रह धरलाय. ज्ञानी मनुष्य जगाच्या उपद्रवाचा विचार न करता परोपकाराची कास धरेल आणि जगात दिसणारे बलात्कार, हाणामारी, भोसकाभोसकी, दुसऱ्याचा छळकपट या गोष्टी नष्ट होतील जर विज्ञानाला ज्ञानाची कास असेल तर. आणि मग माऊली सारखे शुद्ध अंतःकरण असलेली व्यक्ती संपूर्ण विश्वाला सुखी, समृद्धी व शांती प्रदान व्हावी यासाठी वैश्विक प्रार्थना पसायदान रूपाने करील. किंबहुना सर्व सुखी, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. पण हे घडेल केव्हा? खवजी जो आदि पुरुषे अखंडित. त्या आदि पुरुषाची उपासना करूनच, मनशुद्धी करून हा मार्ग जगाच्या कल्याणासाठी संतांनी सांगितलेला आहे. विज्ञान ही माणसाचीच निर्मिती आहे, त्याला लाभलेली दिव्य शक्ती आहे. विज्ञान म्हणजे मानवी सामर्थ्याचा स्रोत आहे. मानवानं विज्ञानाची उपासना केली नसती तर त्याची आदि मानवाच्या अवस्थेपासून आजवर झालेली प्रगती होऊ शकली नसती. विज्ञानाच्या साहाय्यानं नवीन सृष्टी निर्माण करण्यात मानवानं महर्षी विश्वामित्रालाही मागे टाकलंय. दृष्टी, श्रुती, स्मृती या साऱ्या बाबतीत माणूस आज सर्व प्राणी मात्रात श्रेष्ठ ठरलाय. तो केवळ विज्ञानाच्या बळावरच. थोर विचारवंत प्राध्यापक माटे यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की विज्ञान ही एक कामधेनू आहे. तिचे तुम्ही जितके दोहन कराल तेवढा तुम्हाला तिचा जास्त लाभ होईल. माणसानं याशिवाय वैज्ञानिक घोडदौडीत माणूस नैसर्गिक संतुलन हरवून बसलाय. त्यामुळे विज्ञान हा माणसाचा शत्रू आहे अशा प्रकारची अविवेकीपणाची टीका विज्ञानावर कधी कधी केली जाते. पण सखोल विचार करतात यात विज्ञानाचा दोष नसून माणसाच्या वृत्तीचा दोष आहे हे स्पष्ट होते. माणसानं ज्ञानदृष्टी ठेवून विज्ञानाची कासा धरावी हेच या ठिकाणी सांगता येईल. ज्ञानदेव पूर्वपद्यात सांगतात, अर्जुना तया नाव ज्ञान, अर्जुना तया नाव ज्ञान, अर्जुना तया नाव ज्ञान. प्रपंचू हे विज्ञान, प्रपंचू हे विज्ञान,
प्रपंचू हे विज्ञान प्रपंचू हे विज्ञान प्रपंचू हे विज्ञान तया नाव ज्ञान अर्जुना तया नाव ज्ञान तया नाव ज्ञान तया नाव ज्ञान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महाभारतीय युद्धामध्ये कौरव आणि पांडवांच्या पक्षातले बहुतांश वीर मारले गेले. भीमसेनाच्या गदा प्रहारामुळे दुर्योधनाच्या जांघेला जबरदस्त प्रहार झाला. तेव्हा अश्वत्थाम्यानं आपल्या स्वामीला दुर्योधनाला खुश करण्याकरता द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांना ठार केलं. हे कृत्य दुर्योधनालाही अप्रिय वाटलं. परंतु जेव्हा द्रौपदीला ही बातमी कळली तेव्हा तिच्यावर आभाळच कोसळलं. ती धाय मोकलून रडायला लागली. द्रौपदीची ही अवस्था पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतोय, मी तुझे अश्रू त्यावेळी पुसेल ज्यावेळी या आतताई अश्वत्थाम्याचं शिर कापून तुला भेट करील. त्या पुत्राच्या अंत्येष्टी क्रियेनंतर तू त्या शिरावर पाय देऊन स्नान करशील, त्याच वेळी माझं मन शांत होईल. अर्जुनानं द्रौपदीचं सांत्वन केलं. आपला मित्र भगवान गोपाल कृष्णाच्या सल्ल्यानुसार त्यांना सारथी बनवून कवच धारण केलं. गांडीव धनुष्य घेऊन रथावर स्वार झाला आणि गुरुपुत्र अश्वत्थाम्याच्या मागे त्याचा पाठलाग करीत चालला. आपल्या मागे अर्जुन येतो हे अश्वत्थाम्यानं पाहिलं आणि स्वतःच्या प्राणरक्षणाकरता पळायला लागला. परंतु रथाचे घोडे आता थकले आहे हे पाहून त्यानं शेवटी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. याला ब्रह्मास्त्र सोडण्याचा विधी माहित होता, परंतु परत आणण्याचा विधी माहित नव्हता. त्यांनी आचमन केलं आणि ध्यानस्थ होऊन ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. त्या अस्त्रामुळं सर्व दिशांना प्रचंड तेज दिसायला लागलं. अर्जुनानं पाहिलं की आता प्राणसंकट येत आहे. अर्जुनानं भगवान गोपाल कृष्णाची प्रार्थना करायला सुरुवात केली. या धावा मधुसूदन जी, या धावा मधुसूदन जी, कृष्ण मुरारे यादव वरजा पुतनारे, यादव वरजा पुतनारे, यादव वरजा पुतनारे. या धावा मधुसूदन जी, या धावा मधुसूदन जी, कृष्ण मुरारे यादव वरजा पुतनारे. क्षण विलंब होता केशव, क्षण विलंब होता केशव, क्षण विलंब होता केशव, शव होणारे देहाते पाश मितारे, देहाते पाश मितारे. या धावा मधुसूदन जी, या धावा मधुसूदन जी, कृष्ण मुरारे यादव वरजा पुतनारे, यादव वरजा पुतनारे, यादव वरजा पुतनारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानाम भयंकर, त्वमेको दह्यमानानाम पवर्गोसी संस्कृते. देवा, तूच भक्ताला अभय देणार आहेस, तुझी शक्ती अनंत आहे. देवा, हे भयंकर ते सगळीकडून माझ्याकडे येत आहे. हे का आणि कुठून येत आहे हे मला समजेनासं झालंय. करू तरी काय? भगवंत म्हणले, अर्जुना, हे अश्वत्थामानं सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे.
प्राणसंकट उपस्थित झाल्यानंतर त्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग तर केला, परंतु परत आणण्याचा विधी याला माहित नाही. या ब्रह्मास्त्राला दाबण्याची शक्ती दुसऱ्या कोणत्याही अस्त्रात नाही. तू ब्रह्मास्त्राचा प्रयोग जाणतो, तूही त्याचा प्रयोग कर, कारण ब्रह्मास्त्राची प्रचंड आग ब्रह्मास्त्रानं शांत करता येईल. अर्जुनानं लगेच आचमन केलं, भगवंताची परिक्रमा केली, ब्रह्मास्त्राच्या निवारणाकरता ब्रह्मास्त्राचाच प्रयोग केला. बाणांनी वेष्टित असलेले प्रलयकालीन सूर्यासारखे एकमेकांना ब्रह्मास्त्र ज्यावेळी भिडले, त्यावेळी त्याच्या उष्णतेमुळं लोकांचा नाश व्हायला लागला. भगवान गोपाल कृष्णांच्या आज्ञेवरून अर्जुनानं दोन्ही ब्रह्मास्त्र आवरले. त्याचे डोळे लाल झालेले होते आणि अश्वत्थाम्याला पकडून एखाद्या पशुला बांधावं तसं अश्वत्थाम्याला बांधलं आणि शिबिराकडे घेऊन चालला. तो कृष्ण म्हणाले, अर्जुना, अशा नराधमाला जिवंत सोडणं योग्य नाही. ठारकर्याला यांनी रात्री झोपेत असलेल्या निरपराध बालकांची हत्या केली आहे. मत्तम प्रमत्त मन्मतम सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम वीरथम भीतम नरिपुम हंती धर्मविद. धर्मवेत्ते, शूरवीर, असावधान, पागल, झोपलेली मुलं, स्त्री, विवेक ज्ञानशून्य, शरणागत, रथहीन आणि भयभीत शत्रूला कधीही मारत नाही. परंतु जो दुष्ट पुरुष दुसऱ्यांना मारून समाधान मानतो त्याला मारणं हेच कल्याणकारी आहे. कारण अशा न्यायानं जर तो दुष्ट राहायला लागला तर पापाची वृद्धीच होते. आणि पुन्हा तू द्रौपदीला याला मारण्याचं वचन दिलंय. कृष्णानं अर्जुनाची धर्मपरीक्षा घेण्याकरता अशा प्रकारचं वक्तव्य केलं, परंतु अर्जुनाचं हृदय द्रवलं. अर्जुनाला गुरुपुत्राला मारण्याची इच्छा होईना. अर्जुन अश्वत्थाम्याला घेऊन कृष्णांसमवेत शिबिरात आला. शिबिरात द्रौपदी पुत्र शोकानं रडते. तिच्या समोर पशुवत बांधलेला अश्वत्थामा उभा केला. आपल्या मुलांना ठार करणाऱ्या अपमानित अश्वत्थाम्याला पाहून द्रौपदीचं कोमल हृदय कृपेनं भरून आलं. तिला काय करावं हे सुचेना. तिनं मनोमन गोपाल कृष्णाचं स्मरण केलं. कृष्णा, गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा. अनंत कंदा कमला कांता, अनंत कंदा कमला कांता, कमला कांता गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा. गिरिधर सुरवर तू कमलावर, गिरिधर सुरवर तू कमलावर, गोपी वल्लभ तू राधावर, गोपी वल्लभ तू राधावर, गोपी वल्लभ तू राधावर. पतित पावन तूच दयाघन, पतित पावन तूच दयाघन, त्रिभुवन भूषण तू सर्वेश्वर, त्रिभुवन भूषण तू सर्वेश्वर. मुरलीधर तू मधुमिलिंदा, मधुमिलिंदा, गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अश्वत्थाम्याला पाहून द्रौपदीचं कोमल हृदय कृपेनं भरून आलं.
तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला आणि अर्जुनाला ती म्हणाली, सोडा. हा गुरुपुत्र आहे, आपल्याला वंदनीय आहे, ज्याच्या कृपेमुळे तुम्ही धनुर्वेदाचं रहस्य प्रयोग तथा उपसंहाराचं सारं शास्त्र आत्मसात केलं. ते आचार्य द्रोण पुत्राच्या रूपानं आपल्या समोर उभे आहेत. त्याची आई कृपी आपल्या पुत्राच्या मरणाचं दुःख सहन करू शकणार नाही. आई जिवंत असताना मुलाच्या मरणाचं दुःख काय होतं हे मी भोगते. परंतु भीम क्रोधानं चिडला होता. तो म्हणाला, याला ठारच केलं पाहिजे. द्रौपदीचं बोलणं धर्म आणि न्यायाला अनुकूल असं होतं. गोपाल कृष्णाने द्रौपदीचं ते बोलणं ऐकलं आणि म्हणाले, पतित ब्राह्मण पुत्राला मारू नये आणि आतताईला मारल्याशिवाय राहू नये. शास्त्रामध्ये मीच या दोन गोष्टी सांगितल्या. तेव्हा माझ्या दोन्ही आज्ञेचं पालन करा. अर्जुना, द्रौपदीचं सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली तिचंही पालन कर. त्याचप्रमाणे द्रौपदी, भीम आणि मला जे प्रिय होईल तेच कर. अर्जुनानं भगवंताच्या हृदयातली खुबी ओळखली. त्यानं आपल्या तलवारीनं अश्वत्थाम्याच्या डोक्याचा मणी त्याच्या केसासकट काढून घेतला. मुलांच्या हत्या केल्यामुळे अश्वत्थामा आधीच श्रीहीन झाला होता, परंतु आता ब्रह्म तेज रहित झाला. अर्जुनानं दोरानं बांधलेल्या अश्वत्थाम्याला मोकळं केलं आणि शिबिरातून हाकलून दिलं. मुंडन करणं, धन हिसकून हाकलून देणं आणि अपमानित करणं हे ब्राह्मणा धमाचं एक प्रकारचं मरणच आहे. त्याच्याकरता याच्यापेक्षा दुसऱ्या वेगळ्या मरणाचं विधान नाही. सारांश, अश्वत्थामा विज्ञानी होता, ब्रह्मज्ञान संपन्न होता, परंतु त्याला ज्ञानदृष्टी नसल्यामुळं पांडवांचे द्रौपदीचे 5ही पुत्र त्यांनी झोपेत मारले. हा आतताई होता, म्हणून शस्त्र व विज्ञान संपन्नतेत सोबत ज्ञानदृष्टी ही आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेव पूर्वपद्यात सांगतात, तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान अर्जुना, तया नाव ज्ञान. अर्जुना तया नाव ज्ञान, तया नाव ज्ञान, तया नाव ज्ञान. सद्गुरुनाथ